राम जय जय राम। श्री 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 राम जय जय राम। जय जय राम। जय जय राम। बोलिए सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सब संतन की जय। भगवान श्री रामचंद्र जी चित्रकूट पर्वतावर काही वर्ष राहून मला तिथून प्रस्थान करतात. प्रस्थानापूर्वी अत्रि ऋषींच्या आश्रमात जातात, त्यांचे आशीर्वाद घेतात. आणि तिथे आपण पाहिलं की सती अनसूयाने जगातल्या सगळ्या स्त्रियांसाठी एक पतिव्रता धर्म त्यांनी सांगितला सीतेच्या माध्यमाने. सीता तर स्वतः पातिव्रताची मूर्तीच होती. आता तिथून ते पुढे निघाले. वाटेत त्यांना एक असुर भेटला, त्याचं नाव होतं विराध. त्या विराधाचा वध केला. आणि भगवान श्रीरामाचं एक नाव आहे, तर राम सहस्रनाम जर वाचलं तर विराध वध पंडित. त्या विराधाचा वध करणं पण एक कठीणच काम होतं. ते पण त्यांनी केलं. आता पुढे निघाले, शरभंग ऋषींच्या आश्रमात पोहोचले. शरभंग ऋषी फार मोठे महात्मा होते, योगी होते. त्यांनी आपल्या तपसाधनेच्या बलावर ब्रह्मलोकाला सुद्धा जिंकलं होतं. आणि खरं म्हणजे ब्रह्मदेवानी इंद्रादेवाला पाठवलं होतं विमान घेऊन, त्यांना घेऊन येण्यासाठी, की ब्रह्मलोकाला घेऊन या त्यांना. इतक्यात यांना एक बातमी मिळाली, सूचना मिळाली की रामचंद्रजी इथे येतात. तर मी आता ब्रह्मलोकाला कशाला जाऊ. तर इंद्र जेव्हा विमान घेऊन आलाय, त्यांना म्हटलं घेऊन जा तुम्ही हे विमान, मी मागून आपोआप येईन, आपलं स्वतः येईन मी. इंद्र वापस गेला, परत गेला. मग भगवान श्रीराम, सीता, लक्ष्मण तिघ इथे पोहोचले शरभंग ऋषींच्या आश्रमात. आणि मग भगवान श्रीरामाचं हे सगुण रूप पाहून शरभंग ऋषी इतके मुग्ध झाले. ते म्हणे आता मला ब्रह्मलोकाला सुद्धा जायचंच नाही. आणि का त्यांनी आता योगाग्नीनीच आपला देह त्याग केला. आणि शेवटी प्राणत्याग करताना इच्छा काय केली की मी भगवंताचा सगुण रूपाचा उपासक बनून राहो.
म्हणजे निर्गुण ब्रह्म जरी जाणलं होतं तरी सगुण भक्तीच एकदम प्रकट झाली. आणि म्हणून काय झालं की ते त्यांचे सेवक म्हणून राहिले मग त्यांच्या भगवंताच्या धामात. आता रहस्य असं आहे की जे निर्गुण निराकार स्वरूपाचं ध्यान करून त्याच्यात लीन होतात अशा साधकांचा पुन्हा जन्म होत नाही. आणि असे पण काही साधक असतात ज्यांना निर्गुणाचं ज्ञान आहे पण असून सुद्धा त्यांची सगुण भक्ती फार जास्ती प्रबल असते. तर त्यांना काय वाटतं की आम्ही देवाची नेहमी पूजा आराधना करावी, सेवा करावी, म्हणून ते त्याच्याशी एकरूप होतच नाही. ते म्हणतात आम्हाला तुम्ही निराळं ठेवा. कधी कधी त्या भक्तांची इच्छा अशी असते, कधी कधी भगवंतालाच असं वाटतं की हा साधक चांगला आहे, याला मी माझ्या स्वरूपात मिळू देत नाही, त्याला निराळ ठेवतात. आणि मग या जगात जेव्हा केव्हा आवश्यकता असेल ना तेव्हा त्यांना ते पाठवत असतात, जा जरा जगाचं मार्गदर्शन करा. जसं तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठाचे वासी आलो याच कारणाशी. संत तुकाराम महाराज वैकुंठ लोकाहून आले आणि मग काय, आम्ही जातो आमच्या गावा आणि आमचा राम राम घ्यावा. तर काम करून सदैव वैकुंठाला गेले. हे असे ज्ञानी भक्त निराळ्याच प्रकारचे असतात. शरभंग ऋषी सुद्धा तसेच झाले. मग अच्छा, मग शरभंग ऋषींचे सुंदर प्रसंग झाल्यानंतर पुढे चरैवेती अनेक ऋषीमुनी भगवान श्री रामचंद्रांबरोबर चालू लागले. एका ठिकाणी मोठा अस्थींचा हाडांचा एक ढीग त्यांना दिसला. असे एक दोन हाडं इकडे तिकडे दिसले तर कोणी विचारत नाही बरं हे काय आहे, पण असं एक ढीग जर दिसला तर मग असं वाटतं की इतकं कसं काय आहे. तर रामचंद्रांनी विचारलं या ऋषींना की अस्थि समूह देखी रघुराया पूछी मुनीन लागी अतिदाया. की असं इतका हाडांचा असा ढीग का बरं इथे, कोणाचे हे हाड आहे. तर त्यांना ऋषींच्या डोळ्यात ते अश्रू आले. म्हणे भगवान तुम्ही सगळं जाणतात, तुम्ही विचारतात. या असुर लोकांनी अनेक ऋषींचा भक्षण करून टाकलं आणि त्यांचे हाडांचा सापळा वगैरे इथे सगळं पडलेला आहे. हे जेव्हा ऐकलं तेव्हा रामचंद्रांच्या डोळ्यात अश्रू आले. आणि त्यावेळेस निसिचर निकर सकल मुनी खाये सुनी रघुवीर नयन जल छाये. आणि त्यांनी त्यावेळेस प्रतिज्ञा केली, निसिचर ही न करऊ मही भुज उठाई पनकीन सकल मुनीन के आश्रमनी जाई जाई सुख दीन. या पृथ्वीला मी निशाचर हीन करून टाकेन, इतके हे राक्षस आहे त्या सगळ्यांना नष्ट करेन. मग त्या ऋषींच्या आश्रमात गेले, त्यांना सगळ्यांना सांत्वना दिली, आश्वासन दिलं की आता तुम्ही निर्भय व्हा. आणि आता पुढे निघाले. आता कुठे पोचले ते अगस्ती ऋषींचा एक शिष्य होता की मुनी अगस्ती कर शिष्य सुजाना नाम सुती छन रती भगवाना मनक्रम वचन राम पद सेवक सपने हु आन भरोस न देवक. कसा होता हा अगस्ती ऋषींचा शिष्य, सुतीक्ष्ण तीक्ष्ण बुद्धी पण होती. आपण रती भगवाना भगवंताविषयी प्रेम पण खूप होतं. म्हणजे काय शुष्क ज्ञान नव्हतं, गुरुभक्ती पण खूप होती. त्याच्याविषयी अशी कथा मी वाचलेली आहे की जेव्हा यांनी विद्या ग्रहण केली ना आपल्या गुरूंपासून, फार उत्तम शिष्य होता. ज्ञान ग्रहण झाल्यानंतर गुरुंना म्हणाले की मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ. गुरु म्हणाले तू फार चांगला विद्यार्थी, तू विद्या संपादन केली, मला त्यांनी फार आनंद वाटतो, कारण हे शिष्य मिळतच नाही. काय असतात, पण तू विद्या ग्रहण केली बस, मला आता काहीच नको, मी प्रसन्न झालो. पण त्याला वाटलं की नाही असं काहीच न देता कसं जायचं, नाही तुम्ही काहीतरी मागा.
तेव्हा असं वाटतं की त्या अगस्त्य ऋषीला थोडासा राग आला. राग आला की रागाचं नाटक होतं काय म्हणजे गुरुदक्षिणा सांगतो मला काही नको आहे, तू पुन्हा 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 माझ्यावर मागेच लागलाय. जा भगवान श्री रामचंद्रांना दक्षिणेमध्ये घेऊन येतात. रामचंद्रांना दक्षिणेने घेऊन हो आई, नाहीतर तू इथे पाय नको ठेवते आश्रमामध्ये, जा इथं. तो नमस्कार करून निघाला. त्याला माहित होतं की आता भगवान म्हणजे काय, देव म्हणजे काय बाजारचा भाजीपाला नाही आहे की कुठे बाजारात जाऊन सुपर मार्केटमध्ये तुम्ही घेऊन याला अशी काही वस्तू आहे का? किती लाखो आणि कोटी रुपये किंवा डॉलर सुद्धा द्यायला सुरुवात केली तरी त्यांनी थोडी भगवान मिळतात. त्याला माहित होतं की भगवंताची प्राप्ती फक्त त्यांच्या कृपेने होऊ शकते, आपण फक्त त्यांची प्रार्थना करू शकतो. तर तो आपल्या एका दूर जाऊन एका आश्रमात राहायला लागला. कुटिया केली असेल तिने कुटी, तिथे राहायला लागला आणि बस निरंतर भगवान स्मरण. कारण काही करू शकत नाही ना, करणार काय, फक्त पुन्हा पुन्हा देवाला आळवायचं, तुम्ही आता मला दर्शन द्या. असा तो सुतीक्ष्ण बसला असताना एक दिवशी अचानक कोणीतरी आलं आणि त्याला सांगितलं, अरे सुतीक्ष्ण ज्यांची तू वाट पाहतोय ते आता ते येतात. बस तो वेडाच झाला. मी गातो नाचतो, व वेडा होऊन नाचायला लागला, गायला लागला आणि बस धावायला लागला. आता कुठे चालला होता त्याला माहितच नाही, की असं पण विचार नाही की ते कुठून येणार आहे, कोणत्या दिशेत होणार आहे, ते कसे दिसतात, काय काही नाही, आपलं निघाला. याच्या मनामध्ये आतुरता असते ना, तो विचारतच नाही, जातोच तो. म्हणून थोडे ह्या चौपाई आपण पाहू. याच्यामध्ये एक तुम्ही पहा आहे आरण्य कांडामध्ये आणि अयोध्या कांडात एक फरक. अयोध्या कांडामध्ये जे चौपाई दोहा अगदी निरंतर एक अंतरावर येत होते बरं का, 8 ओळी जवळ चौपाई, मग दोहा, मग पुन्हा. पण इथे जर पाहिलं आरण्य कांडामध्ये लांब, खूप लांब लांब आहे चौपाई, मग एक दोहा येतो. मग कधी फक्त थोड्या ह्या चौपाई एकदम दोहा सोरठा आला, मग छंद आला. कारण काय, अरण्य असंच असतं. कधी अशी लांब लांब वाट असते, मग असा पर्वत चढावा लागतो. मग कुठे आला तर मग पुन्हा लगेच असं सपाट भूमी. त्याचं काय मध्ये छोटी छोटी मध्ये नदी येते, कुठे काय येतं. पण गोस्वामींची कमाल आहे. पण अरण्य कांडमध्ये अशीच रचना त्यांनी केलेली. काय म्हणाले पहा, प्रभु आगवनु श्रवण सुनी पावा, करत मनोरथ आतुर धावा. दोहा नंबर 9, त्याच्यानंतर 2 सोडून. प्रभु आगवनु श्रवण सुनी पावा, करत मनोरथ आतुर धावा. हे विधि दीन बंधु रघुराया, मोसे 60 पर करी हई दाया. सहित अनुज मुनि राम गोसाई, मिले हई निज सेवक की नाई. मोरे जिय भरोस दृढ़ नाही, भगति बिरति न ज्ञान मन माई. नहीं सतसंग जोग जप जागा, नहीं दृढ़ चरण कमल अनुरागा. एक बानी करुणा निधान की, सो प्रिय जाके गति न आन की. होई है सुफल आयु मम लोचन, देखि बदन पंकज भव मोचन. निर्भर प्रेम मगन मुनि ज्ञानी, कहीं न जाहि सो दशा भवानी. जसं ऐकलं की भगवान येतात आहे, बस धावत सुटला. खरं तर मनोरथ आतुर धावा, की खरोखरच भगवान येतात. मी तर काही थोडं जप तप साधना काहीच केलेली नाही. कसे काय देवणार. मोरे जिय भरोसा दृढ नाही, मला काही विश्वास वाटत नाही. कारण काय, हे प्रत्येक वेळेस जो खरी साधना करणारा असतो ना, त्याला नेहमीच असं वाटतं
जे खोटी साधना करणारे असतात ना, त्यांना नेहमी असं वाटतं इतकं पूजा करतो अजून काही येतच नाही. अरे केवढी पूजा केली असेल ना, ही पूजा सुद्धा करतात विथ डिस्ट्रॅक्टेड माइंड. पूजा चालली असताना काय कुठलेही विचार असतात. ते सुपर मार्केटमध्ये काहीतरी विकत घ्यायला गेले असतात बरं का मनाने, इथे बसले आहेत. एका घरामध्ये एक सून होती, फार म्हणजे मोठी साधनेत वाढलेली होती, आणि सासरे बसले होते पूजेत. तर एकदा एक माणूस भेटायला आला त्यांना. म्हणजे ते काय करतात, म्हणजे ते बाजारात जोडे विकत घ्यायला गेले आहे. सासऱ्याने ऐकलं ते. तो माणूस निघून गेला. आता काय माहिती का तू किती वेळ लागेल. त्यांनी कशी तरी पूजा संपवली. त्याच सुनेला म्हणत, काय ग काय सांगितलं त्याला, जे खरं होतं तेच सांगितलं. काय करत होता तू, खरंच पूजा करता. त्याच्या मनात पूजा झाल्यावर म्हणा आता जोडे विकत घ्यायचे आहे. तर तिथं त्याचे शू शॉप मध्ये गेले होते ते. आणि असे लोक म्हणतात की आम्ही पूजा केली, हे झालं काय. जगातल्या छोट्या छोट्या वस्तू प्राप्तीसाठी किती काय प्रयत्न करायला लागतात. अनंत परमात्म्याला तू किती प्रयत्न केले ते काय पूर्ण होणार आहे का. त्यामुळे प्रयत्नांमुळे थोडी काय होतात, फक्त प्रयत्नामुळे काय होतं, आपल्या मनात प्रेम वाढतं आणि त्याच्यामुळे भगवंताचं मन आपल्याकडे आकर्षित होतं. मग त्यांची प्राप्ती त्यांच्याच कृपेमुळे अशी होती बरं का. म्हणून काय झालं म्हणजे भक्ती विरक्ती न ज्ञान मन आहे. माझ्या मनात काही भक्ती नाही, वैराग्य नाही, काहीच नाही, मी साधना केली नाही. इतकी दृढ प्रेम, आधी निर्मळ प्रेम आहे असं पण म्हणता येत नाही. मग देव कसे काय येतात त्या. मग म्हणाले हो समजलं, मला समजलं. कारण काय की सो प्रिय जाके गती नानकी. देवाला वाटतं हा इतका असा साधक आहे, अगदीच असहाय्य आहे बिचारा, तो काही करू शकत नाही, पण माझी आठवण तर करतो आहे, तर बस मी धावून गेलं पाहिजे तिथे. त्याचा गोस्वामीजी फार चांगले लिहितात की मेरो भलो कियो राम आपनी भलाई. माझं तुम्ही कल्याण केलं तर तुमच्या साधू स्वभावामुळे, तर तुमचा स्वभाव तसा आहे म्हणून. मग असं ऐकल्यावर त्याला खूप आनंद वाटला. मग काय एकदम धावत पुढे जायचा. मग एका वाटत काय माहिती काय ते मला भेटतील की मध्ये मागे यायचा. मग पुढे उजवीकडे डावीकडे मध्ये नाचायलाच लागला, म्हणून गायलाच लागला. अशी त्याची दशा काय झाली, काही न जाई सो दसा भवानी. असा प्रेम मग्न झाला. शिव पार्वतीला म्हणतात की त्याची काही दशा सांगतायत, वर्णनच करता येत नाही. इतक्यात राम तिथे येऊन पोहोचले पण, आणि याचं लक्षच नाही. राम सुद्धा एका झाडाच्या मागे उभे राहिले आणि पाहायला लागले. मग शेवटी काय वाटलं, रामांनाच इतकी आतुरता झाली की त्याला भेटायची. पण हा असा नाचतो आहे की त्याचं भेटायचं कसं काय, ते लक्षच नाहीये. तर एकदम काय केलं त्यांनी, त्याच्या हृदयामध्ये द्विभुज राम रूपाने प्रकट झाले. त्याला आपल्या हृदयात राम दर्शन व्हायला लागलं. तो एकदम असा खालीच बसला एकदम. आणि कसा बसला, त्याचे सगळे असे जे रोम आहे तसे उभे म्हणजे की रोमांच ते झाले. हे स्टूड ऑन देअर एंड. तर कसं असं ते फणस असतं की नाही, जॅक फ्रूट सारखं, असे त्याचे असे उभे 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 असतात की नाही, काटेरी सगळे दिसाय, तसं त्याचं पूर्ण अंग झालं होतं. बसला आहे तसा. राम म्हणाले आता काय अनादर प्रॉब्लेम. आता पहिले नाचच होता, आता ध्यानस्थ झाला, आता भेटायचं कसं. मग त्यांनी काय केलं, एक युक्ती केली की हे जे साधक भक्त लोक असतात ना, यांना आपलं इष्ट देवाचं रूपच फार प्रिय असतं, दुसरं रूप प्रिय नसतं बरं का. आता कृष्ण भक्त सुद्धा होते ना, तर जे बालकृष्ण उपासना करणारे बस बालकृष्ण आवडतात, मोठे कृष्ण नाही आवडत त्यांना. कोणाला गोपी कृष्ण आवडतात, कोणाला वृंदावन विहारी कृष्ण आवडतात, हे निर्णय कृष्ण सुद्धा त्यांना आवडतात. म्हणजे बाकी आम्हाला तर फक्त ते मथुरा कृष्णाची काही काम नाही. फक्त आमचे ब्रजवासी कृष्ण. आणि आपले आहे ना समर्थ रामदास स्वामी पण म्हणाले की पंढरपूरला येथे का रे उभा रामा, तुझे धनुष्यबाण कुठे गेलं, काय झालं इथे दुसऱ्याचे काय आज काय उभे येते आपल्या कटेवर हात ठेवून आपलं. असं म्हणतात की तुलसीदास पण गेले होते तिथे ब्रजभूमीमध्ये. तिथे त्यांनी पाहिलं बिहारी जे असे
काय बासरी वासरी घेऊन उभे, धनुष्यबाण पुढे गेलं. मग तेव्हा त्यांना रामरूपाने पण ते दर्शन झालं. पण आता काय केलं रामचंद्रांनी, एकदम त्याच्या हृदयात चतुर्भुज विष्णूच्या रूपात प्रगट झाले. तो एकदम हे काय रसभंग झाला एकदम. हे कोणतं रूप आलं. डोळे उघडले, डोळे उघडले तर भगवान स्वयं उभे. आजानुभुज सरचापदर संग्राम जित खरदूषणम नव कंजलोचन कंज मुख कंज पद कंजारुणम. असे भगवान श्रीराम त्यांच्या समोर दिसले. काय तो सरळ जाऊन त्यांच्या पायावर पडला, उठायलाच तयार नाही. रामचंद्रांना वाटलं आता तिसरा प्रॉब्लेम. मला त्यांना इतकी आतुरता होती की याला उचलून आपल्या हृदयाशी धरावा, तर पहिले नाचतोय, तर मग आता ध्यानच ते, आता पायावरच पडला, आता करायचं काय त्याला. इतकं सुंदर वर्ण सुतीक्ष्णाचं याचं फक्त तुलसी रामायणामध्येच मिळेल तुम्हाला. दुसऱ्या रामायणामध्ये पण आहे, पण इतकंसं भावपूर्ण वर्णन नाहीये कुठे सुद्धा. मुनी अकुला उठा तब कैसे विकलहीन मनी फाने वैसे आगे देखी राम तन श्यामा सीता अनुज सहित सुखधामा परिव लकुट इव चरण निलांगे. बस त्यांच्या चरणावर पड लोळण घेतली त्या म्हणतात, आपलं लोटांगण घातलं. मग तेव्हा भगवान म्हणा आता बस पुढे आता उचललंच पाहिजे. त्यांनी त्याला उठलं आणि आपल्या हृदयाशी घट्ट हे पहा, भगवान हृदयाशी कोणाला धरतात म्हणजे सामान्य गोष्ट तुम्ही नका समजत. आपण इथे कोणा मिनिस्टरचा हात शेक हँड करतो तरी आता पाहिला का, फोटो पाहिला का तुम्ही त्याचे व्हॉट शेक हँड. पण त्याचा आपण अगदी फोटो अगदी फ्रेम करून ठेवतो ते. आणि भगवान सगळं हृदयाशी ठेवतात. म्हणजे काय माहिती, आपल्या स्वतःलाच ते भक्ताला देतात. त्यानं हृदयाशी कवटाळणं म्हणजे काय, भगवान स्वतः आपल्यालाच त्या भक्ताला देऊन देतात. म्हणून तुम्हाला जर भगवान पत्ता पाहिजे असेल तर केअर ऑफ हिज डिवोटीज हार्ट, असा आहे त्यांचा पत्ता. तिथेच असतात. जासु हृदय आगार बसई राम सरच्या पदर. भगवान कुठे राहतात, आपल्या भक्ताच्या हृदयात. तर वाल्मिकी ऋषीने सांगितलं नाही, तुम्ही आपल्या भक्ताच्या हृदयात राहा. आता त्यानंतर मोठा धीर धरून सुतीक्ष्ण त्या रामचंद्र आपल्या आश्रमात घेऊन आले बरं का. मग तिथे पूजा वगैरे केली आणि मग स्तुती पण करायला सुरुवात केली. पण आता स्तुती करायची किती, काय करायची स्तुती, थोडीशी आपण फक्त इथे वाचू बरं, 2-4 चौपाई फक्त इथं. दोहा नंबर 10 नंतर. कह मुनि प्रभु सुनु बिनती मोरी स्तुति करम कवन विधि तोरी महिमानित मोरी मति थोरी रवि सन्मुख खच्योत अंजोरी श्याम ताम रस दाम शरीरम जटा मुकुट परिधन मुनिचीरम पाणिचाप शरकटी तुडीरम नौमि निरंतर श्री रघुवीर पाणिचाप. पुष्कळ मोठी स्तुती आहे. मोठी पण त्यांनी तर फार थोडीच आहे. नौमि निरंतर श्री रघुवीरम. हे भगवान श्री रघुवीर, मी नेहमीच तुम्हाला नमस्कार करतो. त्या ओळीमुळे काय, एक भगवंताच्या रूपाचं वर्णन नवमी आहे, नमस्कार. आणि मग दुसऱ्यांदा म्हणतात की मला माझी तुम्ही रक्षा करा. कशापासून, संसारापासून, अहंकारापासून, या सगळ्यांपासून तुम्ही माझी रक्षा करा, संरक्षण करा, ही प्रार्थना आहे. भगवान खूप प्रसन्न झाले. मग म्हणाले, सुतीक्ष्ण, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तुला काय वर मागायचं आहे तू मागून. सुतीक्ष्ण फार चतुर होता. म्हणाला, भगवान आजपर्यंत मी कधी वर मागितलाच नाही, तर कोणता वर मागावा ते मला समजतच नाही.
तर तुम्ही असं करा, तुम्हाला जे द्यायचे ते तुम्ही द्या. हा, भगवान म्हणे अच्छा तुम्ही नीक लागे रघुराई सो मोही देवदास सुखदाई. तेच तुम्ही, तुम्हाला जे आवडतं ना तेच तुम्ही मला द्या. मग भगवान म्हणाले अविरल भगती बिरती विज्ञाना हो सकल गुण ज्ञान निधान. भगवान म्हणाले तू सर्व गुण संपन्न हो, ज्ञान निधान हो, वैराग्य संपन्न हो आणि अविरल निर्गुण भक्ती तुला प्राप्त हो. ऐकलं सगळं, व्हेरी गुड. भगवान आता तुम्हाला जे द्यायचं होतं ते तुम्ही दिलं नाही, आता मला काय पाहिजे ते मी मागतो ते तुम्ही द्या. काय अरे तू अगदी विलक्षणच मुलगा आहे रे. पहिले म्हणाला की मला काही वर मागता येत नाही, आणि आता पहिले मागता येत नव्हता, माहित नव्हतं की काय मागत. आता पण तुम्ही सांगितलं तेव्हा असं वाटतं की आता काय मागत ते मला समजतं. तुम्ही काय पाहिलं, तुम्हाला वैराग्य दिलं बरं का, ज्ञान दिलं, गुण दिले, निर्गुण भक्ती. पण मला तर सगुण भक्ती पाहिजे. अनुज जानकी सहित प्रभू चाप बाण धर राम मम हिय गगन इंदु इव बसऊ सदा निकाम. माझ्या या हृदयाकाशामध्ये तुम्ही ते का चंद्रमासारखे राहा. आणि त्याच्या बरोबर कसे असले पाहिजे, असं म्हणतात की चंद्रमा असतो ना, चंद्रमाची पत्नी घणे रोहिणी नक्षत्र, रोहिणी वर त्यांच्या बरोबर असते, आणि एक बुध नावाचा ग्रह पण त्यांच्या बरोबर असतो. असे 3 गण असतात. तर चंद्रमाच्या जागी तुम्ही राहा, रोहिणीच्या जागी सीताजी आणि बुधाच्या जागी लक्ष्मण तिथे राहते, आणि माझ्या हृदयाकाशामध्ये नेहमी नेहमी राहा. मला तर हे सगुण रूप आहे. एवमस्तु. हा लहान होता वयाने, मला एवमस्तु. भगवान म्हणाले एवमस्तु तथास्तु. कारण त्याची भक्ती कशी होती, दुसऱ्या प्रकारची. पण शरभंग ऋषी किंवा अत्री ऋषी ते भगवान स्वतः त्यांना प्रणाम करायचे, असं होतं. इथे तथास्तु म्हणाले. आणि म्हणाले की आता पहा लक्ष्मण, आता आपल्या पुढे जायचं आहे अगस्त्य ऋषींच्या आश्रमात. ते ऐकलं बरोबर लक्ष्मण आली. भगवान बरेच दिवस झाले मी गुरूंना भेटलेलो नाही, ती वाट मला माहित आहे, तुम्हाला ती शोधावी लागेल, तर मी तुम्हाला घेऊन शकतो आणि तुम्हाला दाखवतो. ते काय असं तर म्हणू शकत नव्हते, अरे गुरुनी सांगितलं होतं की रामाला दक्षिणेमध्ये घेऊन ये, तर गुरु दक्षिणेमध्ये तुम्हाला द्यायचंय, चला माझ्या बरोबर, असं म्हणे. तुम्हाला बरेच दिवस झाले गुरूंचं दर्शन झालं नाही, मला त्याची फार आठवण येते, पण त्यांनी सांगितलं यायचं आश्रमात पाय ठेवायचा नाही. बिचारा आपला जाऊ शकत नव्हता. मग रामाने लक्ष्मणाकडे पाहिलं आणि हसले. चतुर आहे, बुद्धिमान आहे. तर म्हणे अच्छा चल, खुश राहतो. जायला निघालं. जसं आश्रमाजवळ पोहोचला म्हणे, भगवान तुम्ही थोडे हळू, कारण मी त्यांना पहिले सूचना देतो ना की तुम्ही आहे. पहिले गेला गुरूंकडे गेला, गुरुजी. काय कोणाचा आवाज आहे, तीक्ष्ण. तुला सांगितलं होतं इथं पाय ठेवायचा ना. गुरुजी त्यांना घेऊन आलोय आहे, आणि तुम्ही फक्त एकाला सांगितलं, मी तर सीताजी आणि लक्ष्मण त्यांना पण घेऊन आलोय. बरोबर काय, राम लक्ष्मण सीता. अगस्त्य ऋषी तो भाव विभोर झाले, कारण ते पण खूप मोठे भक्त होते बरं का. जसं वाल्मिकी रामायण आहे तसं अगस्त्य रामायण पण आहे, आणि अगस्त्य ऋषींचं रामायण पण मोठं आहे. भगवान शिवजी सुद्धा रामायण ऐकायला अगस्त्य ऋषींकडे जात होते. ते स्वतः शिवजी स्वतः रामायणाच्या आधी करता बरोबर ते, पण त्यांना रामायणाची गोडी अशी की कुठे कुठे ऐकायला जातात. की एक बार त्रेता जुग माही शंभू गए कुंभज ऋषी पाही. कुंभज ऋषी अगस्त्य ऋषींकडे गेले होते रामायण ऐकायला गेले होते. काय अशा अगस्त्य ऋषींना सांगलं की राम पहा कसे गुरु शिष्य होते. पहा गुरु शिष्याला भगवत दर्शन घडवतो, ते शिष्य गुरुला भगवत दर्शन घडवून आणतो. कोणाकोणाची महिमा सांगायची, शिष्य म्हणतो सगळे गुरु महिमा आहे.
अपार महिमा गुरु महिमा. अशी दक्षिणा मागितली की त्या निमित्ताने याला रामदर्शन घडवून दिलं बरं का. आणि मग आता अगस्त्य ऋषींकडे ते आले आणि अगस्त्य ऋषींनी पण त्यांचं स्वागत केलं. राम लक्ष्मण सीताईंनी त्यांनी पण त्यांना नमस्कार केला. आणि त्यानंतर अगस्त्य ऋषींनी सुद्धा भक्तीचं वरदान भगवंताकडे मागून घेतलं. आणि आता रामचंद्र म्हणाले की आता मी कुठे जाऊ पुढे, आता कुठे जायचं. पण सगळ्या ठिकाणी विचारत चालले बरं. उगीच नाही तर भलतीकडे इकडे 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 फिरायचं नाही. वी गेट लॉस्ट. मग ते म्हणाले आता तू पंचवटीमध्ये जा. पंचवटी. पंचवटी कुठे आहे? असे बऱ्याच ठिकाणी पंचवटी दाखवतात तसेच, पण एक नाशिकला गोदावरीच्या तटी एक पंचवटी आहे, तर तिथे जायला सांगितलं. दंडक बन पुनीत प्रभु करहू उग्र साप मुनिवर कर हरहू. म्हणाले की हे प्रभु परम मनोहर ठाऊ पावन पंचवटी तेही नाव. दंडकारण्य पण त्याला म्हणतात. ते दंडकारण्य पण हे असुरांमुळे अपवित्र झालेलं होतं. तुम्ही तिथे जा, तुमच्या निवासामुळे ते सगळं पवित्र होईल. हे असुर पण नष्ट होतील, ऋषी मुनी निर्भय होतील, आपली साधना ते करू शकतील. तुम्ही जा. भगवान श्रीरामचंद्रजी पंचवटीत आले बरं का. आणि चले राम मुनी आयसु पायी तुरत ही पंचवटी नियर आई. आणि त्या पंचवटीमध्ये पोचल्यावर गीधराज से भेट भई बहुविधि प्रीती बढ़ाई. गोदावरी निकट प्रभु रहे परन गृह छाई. आणि त्या पंचवटीत गिद्धराज जटायू होते. त्या जटायूंची यांची भेट झाली, ओळख झाली. आणि भगवान तर सगळ्या पशु पक्ष्यांची भाषा ओळखतात ना, समजतात ना. तर गिद्धराज जटायूंनी सांगितलं, भगवान मी तुमची सेवा करेन, मी ते रक्षा करेन. पार्वती काय सीताजी इथे जातील तेव्हा एखाद्या ते राहिल्या तर मी सगळ्यांची यथाशक्ती सेवा कर. ते पण प्रसन्न झाले. आता पंचवटी माझ्या मनात एकदा एक भाव आला, तो तुम्हाला सांगतो. हे बा, वटवृक्ष जे आहे ते श्रद्धेचं प्रतीक आहे, पहिले तुम्हाला सांगितलं होतं ना. आता इथे 5 वटवृक्ष. आता आपल्या आध्यात्मिक साधनेमध्ये पण 5 वटवृक्ष लागतात. अच्छा, कोणते 5 वटवृक्ष लागतात? 5 प्रकारची श्रद्धा लागते. एक म्हणजे काय? ईश्वराच्या अस्तित्वामध्ये विश्वास. पाहिले, जर विश्वास नसेल तर कोणा जर सांगितलं ना की ईश्वर प्राप्ती तुमचं जीवनाचं ध्येय, काय ईश्वर मी मानतच नाही, नास्तिक माणूस आहे तो ईश्वराला जर मानणारच नाही तर ते प्राप्तीची कधी इच्छा पण होईल त्याच्या मनात, हा कधी प्रयत्न पण करेल नाही. ईश्वराच्या अस्तित्व ही श्रद्धा. मग दुसरा प्रश्न येतो की ईश्वराचं अस्तित्व समजेल कुठून? कुठून समजेल तुम्हाला? तर प्रमाण काय आहे? तर म्हणे वेदशास्त्र प्रमाण. तर वेदांच्या प्रामाण्याविषयी श्रद्धा. दुसरी श्रद्धा कळेल की हे वेदशास्त्र जे आहे ते प्रमाण आहे. वेदाहा प्रमाणम. दुसरं श्रद्धा. मग आता वेदांचा अर्थ कसा कळेल? तर म्हणे गुरुकडून. म्हणून गुरु वेदांत वाक्यादिषु विश्वासा श्रद्धा. तिसरी श्रद्धा म्हणजे गुरु. आणि गुरूंच्या ज्ञानाविषयी, त्यांच्या सद्भावनेविषयी, साधू स्वभावाविषयी श्रद्धा असली पाहिजे. नाही गुरु काही घ्यायचं, पण आय डोंट थिंक ही नोज व्हेरी मच. गुरूंना आय थिंक यांच्यापेक्षा तर मलाच जास्त माहित आहे असे म्हणतात काही केलं, स्वतःलाच जास्त म्हणणं असं नाही. तर एष सर्वज्ञ एष सर्वं वक्षति इति अशी श्रद्धा असली पाहिजे की गुरु सर्वज्ञ आहे आणि ते मला सगळं समजून सांगतील, यांच्यास मला ज्ञान मिळेल.
तर वेदांचा अर्थ वगैरे जे आहे ते सांगणारे गुरु आहे, म्हणून गुरुमध्ये पण श्रद्धा हवी. तिसरा वटवृक्ष. चौथा स्वतःमध्ये आत्मविश्वास. लोकांना ते तर ठीक आहे, मी नाही काय करू शकणार, माझ्याकडनं काय नेहमी आपलं स्वतःकडे असं जर पाहिजे तो काही करू शकणार नाही. म्हणून कुठे कुठे एखाद्या वेळेस स्वामी विवेकानंद म्हणाले, पहिली लोक म्हणायचे जो ईश्वरात विश्वास करत नाही तो नास्तिक आहे. मी म्हणतो जो स्वतःमध्येच विश्वास करत नाही तो नास्तिक आहे, असं त्यांनी म्हटलं. पुष्कळ असंच लोक स्वतःमध्येच काही, आय डोंट थिंक आय कॅन डू, आय एम गुड फॉर नथिंग फेलो, काहीच मला. मग स्वतःमध्ये पण श्रद्धा असली पाहिजे की मी करू शकतो. आणि पाचवी म्हणजे काय की गुरूंनी जेव्हा साधन सांगितलं ना, मग त्या साधनेमध्ये पण विश्वास असला पाहिजे. नाही ते काय साधनेमध्येच तर विश्वास नसतो. एक गुरुनी एक सांगितलं, मग ते का मला वाटतं दुसऱ्या गुरूंकडे जाऊन काहीतरी विचारलं पाहिजे. गुरुजी मला पहिल्या गुरूंनी सांगितलं होतं, पण काही मजा येत नाही त्याच्यामध्ये आणि काही होतच नाहीये. आता तुम्ही सांगा. आणि दुसरे गुरु कच्चे असतील ते काय म्हणते माहिती का, त्याला फार आनंद होतो. त्या गुरुनं सोडून आला माझ्याकडे, आता मी दाखवतो तुला, मी सांगतो तुला, ते सोड सगळं, मी सांगतो तुला कर हे. तुम्हाला वाटतं त्या गुरुना तू धरणार आहे, त्याची धरपकड चालूच असते. याला सोडेल मग त्याला आणखी बदल. गुरुनी कसं सांगितलं, संत तुकाराम महाराज म्हणतात, वेद बहुत बोलिला अर्थ इतुकाची सांगितला, विठोबासी शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे. पुष्कळ वेदांनी पुष्कळ सांगितलं, पण अर्थ काय सांगितला, भगवंताला तू शरण जा आणि निष्ठापूर्वक नाम स्मरण करत. हा आता साधना सांगितली, केली पाहिजे ना. मग त्या साधनेमध्ये विश्वास असला पाहिजे की साधना फलदायी होणार आहे, अशी 5 प्रकारची श्रद्धा, बरं का. मग त्या साधकाचं कल्याण होईल. अच्छा, आता तिथे पंचवटीमध्ये राहिले, खूप आनंद झाला सगळ्यांना. पशु पक्षी सगळेच आनंदात होते, ऋषी मुनी भक्त पण आनंद होते. आणि मग अशा वेळी एक दिवस काय झालं की लक्ष्मण जे आहे ते रामचंद्रांकडे आले आणि म्हणे, भगवान मला काही प्रश्न विचारायचे आहे, आय नीड सम क्लॅरिफिकेशन. याच्यावरून एक काय गोष्ट सिद्ध होते की राम आणि लक्ष्मण जेव्हा एकटे पण राहत होते तो वायफळ गप्पा नव्हते करत, बरं का. कुठेच वर्णन असले की ते पत्ती खेळत होते, असं काही वर्णन नाही आलं. काहीतरी गॉसिप करत होते असं काही नाही. ते प्रत्येक ते दोघं होते केव्हा ते नेहमी ज्ञान भक्ती वैराग्य नीती यांची चर्चा त्यांची होत असायची, बरं का. पण इथे सुद्धा आता आले तर काय प्रश्न विचारायचा पहा. या 14व्या दोह्याच्या पहिलेच्या 4-5 ओळी. एक बार प्रभु सुख आसीना, लक्ष्मण वचन कहे छलहीना, सुर नर मुनि सचराचर साई, मैं पूछऊं निज प्रभु की नाई, मोहि समुझाई कहूँ सोई देवा, सब तजी करऊँ चरण रज सेवा, कहूँ ज्ञान विराग अरु माया, कहूँ सो भगति करहूँ जेहि दाया, ईश्वर जीव भेद प्रभु सकल कहूँ समुझाई, जाते होई चरण रति, शोक मोह भ्रम जाई, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय. एकदा भगवान निवांतपणे बसले होते. अशा वेळेस लक्ष्मण त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले नमस्कार करून की तुम्ही तर सुर नर मुनी सचराचर सृष्टीचे स्वामी आहात,
मी तुमचा दास आहे, सेवक भावाने मी तुम्हाला काही विचारू इच्छितो. हा विचार काय विचार? तुम्ही मला समजावून काही सांगा. मी याच्याविषयी पुष्कळ ऐकलेलंच आहे, पण आणखी त्या स्पष्ट बोध पाहिजे. कशाविषयी? ज्ञान. ज्ञान कशाला म्हणतात? पुष्कळ लोक खूप वाचतात, ऐकतात, लिहितात, काय त्यांना वाटतं की आम्ही फार ज्ञानी झालो. खूप पठण पाठण लिखाण वगैरे केले, ज्ञान होतं का? ज्ञान कशाला म्हणतात? वैराग्य काय? वैराग्य सुद्धा असं लोकांना वाटतं की सोडून जायचं, कुठेतरी आपलं भूत बाबा बनायचं, बसायचं एका दगडावर, मग दगडासारखंच व्हायचं. मग थोड्यानंतर वैराग्य कशाला म्हणतात? कहू ज्ञान बिरा अरु माया. माया काय? माया हे सगळे लोक म्हणत आहे सगळी माया आहे. माया तर सगळ्या पैशांना पण माया म्हणतात, स्त्रीला पण माया म्हणतात, आपलं परिवार कुटुंब ना, आम्ही तर मायेमध्ये पडलेले जीव स्वामी, तुम्ही तर चांगले आहे मुक्त संन्यासी. म्हणजे आम्ही आपले गृहस्थ आश्रमी त्याला पण मायाच म्हणतात, त्याला पण माया म्हणतात. ही सगळी भगवंताची मायाच आहे. तो काय माया म्हणजे काय? माया असतं काय? अच्छा अच्छा अच्छा. माया कशाला म्हणतात? मग कहू सो भगती करऊ जेही दाया. आणि भक्ती काय? आणि अशी भक्ती की ज्याच्यामुळे तुम्ही त्या भक्तावर दया करता, द्रवित होत, अशी भक्ती सांगा. पुष्कळ लोकांना काय वाटतं की तासन तास आम्ही तिथे बसून पूजा करतो, मंदिर प्रदक्षिणा करत राहतो, ती सगळी भक्ती समजतात. म्हणजे एखाद्या क्रियेला भक्ती समजतात. किंवा खूप रडू यायला लागलं त्यांना भक्ती. मग काही काही लोकांना रडू येत नाही ना, तर त्यांना वाईट वाटतं, माझ्या मनात तर काही भक्तीच नाही, पा त्याला कसं रडू येतं, पा तो बाहेर प्रवचन ऐकताना कसा रडत होता, ढसा. अरे त्याला सर्दी झाली होती. एखादच असंच होतं बरं का. कशामुळे रडतो काय कोणाला माहित, काय माहित. आता काय खूप रडू येणं म्हणजे काय? भावना वश होणं, त्याला भक्ती म्हणा. काय आहे काय भक्ती? क्रिया आहे की एखादी भावना आहे की काही विचार आहे की संबंध आहे, काय आहे काय? करहु सो भगती, कहू सो भगती. तर ज्ञान, वैराग्य, माया, भक्ती आणि ईश्वर आणि जीवामध्ये अंतर काय आहे? 5 प्रश्न आहे. समाज समजावून सांगा बरं का. आज कशासाठी हे सगळं पाहिजे? जाते होई चरणरती शोक मोह भ्रमजय. 2 कारण, प्रयोजन. हे सगळं मी कशासाठी विचारतो आहे की माझ्या मनामध्ये शोक मोह भ्रम निवृत्त झाले पाहिजे. ते ज्ञानाने होतात. आणि मग ज्ञानाचं रस कशात आहे? भक्तीमध्ये आहे. जाते होई चरणरती. तर तुमची चरणरती प्रेम भक्ती मला प्राप्त झाली पाहिजे आणि मनातले शोक मोह निवृत्त झाले पाहिजे. हे पाय, त्यात संक्षेप मध्ये सगळं काय सांगितलं. प्रश्न कोणाला विचारावा? जो उत्तर देऊ शकेल असे समर्थ व्यक्तीला विचारा, म्हणून प्रभू म्हटलं. प्रभू म्हणजे समर्थ. कोणत्या वेळी विचारावा? जेव्हा ते शांत बसले असेल त्यावेळेला. उगीच कसं कामामध्ये व्यग्र असताना तिथे जाऊन कोणी विचारावा? तर म्हणे लक्ष्मण. म्हणजे स्वतः सुद्धा जिथे काही योग्यता असेल तर उगीच काहीतरी विचारायचं असताना हे काय, ते काय, ते काय, ते काय. तुम्ही भागवतामध्ये पहा, एकदा राजा विधेराजाच्या सभेमध्ये जेव्हा 9 योगी पोहोचले तेव्हा राजांनी त्यांना प्रश्न विचारला आणि काय म्हणाले? तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही हे उत्तर समजण्याच्या योग्य आहोत. समजलं? याला म्हणतात उगीच आपलं काय तर विचार. प्रश्न विचारणं तर फार सोपं आहे, पण उत्तर समजणं काही इतकं सोपं नसतं. पण लक्षणाचा अर्थच काय की जो योग्य आहे, योग्यता समजा. आणि मनामध्ये भावना कशी पाहिजे की मी तुमचा सेवक आहे, दास भाव असला पाहिजे. मग काय विचारायचं ते पण माहिती, काय विचारायचं आणि कशासाठी ते सुद्धा इथे सांगितलं पाहिजे. मग भगवान म्हणतात लक्ष्मणा तुला थोडक्यात मी सगळं काही समजून सांग. थोडक्यात का? अरे
कारण तू हुशार है, समझदार को इशारा काफी होता है. ज्यांना समजतं त्यांना थोडकं जसं म्हटलं तरी लगेच समजेल आहे ना. बाकी दुसऱ्याला काय सांगत राहा तासन तास सगळ्या कथा ऐकून घेतील. 1 महिना कथा, रामायण कथा. मग एकच प्रश्न आहे हो माझ्या मनामध्ये. काय प्रश्न आहे? राम राक्षस होते की रावण? 1 महिन्यानंतर कथा ऐकल्यानंतर तो कथाकार डोक्याला हात लावलं, म्हणे अरे राम राक्षस नव्हते, रावण मी राक्षस होतो, तुला सांगत होतो इतक्या दिवस कथा. माझी बुद्धीच काही भ्रमित झाली होती. असे लोक असतात. आता थोडक्यात तुला सांगतो मी. थोडक्यामध्ये काय भगवान म्हणतात पहा. थोरे ही मह सब कहूं बुझाई, सुनहु तात मति मन चित लाई. मैं अरु मोर तोर तै माया, जेहि बस कीने जीवनी काया. गो गोचर जहाँ लगी मन जाई, सो सब माया जाने भाई. तेहि कर भेद सुनहु तुम सोहु, विद्या अपर अविद्या दोहु. एक दुष्ट अतिशय दुख रूपा, जा बस जीव पराभव कृपा. एक रचई जग गुण बस जाके, प्रभु प्रेरित नहीं निज बलता के. ज्ञान मान जह एक नाहि, देख ब्रह्म समान सब माही. कहियतात सो परम विरागी, तृण समसेदिति गुण त्यागी. माया ईसन आप कहूँ, जान कहिय सो जीवन. बंध मोक्ष प्रद सर्व पर, माया प्रेरक शिव सियावर रामचंद्र की. तू लक्ष देऊन ऐक. थोडक्यात तुला मी सांगतो, तुला सगळं समजेल. पहिले माया म्हणजे काय? मायेचं जे स्थूल रूप आम्हाला आपल्या रोजच्या जीवनात अनुभवास येतं ते काय आहे? मी आणि माझं, तू आणि तुझं. हा जो एक मोठा भेद आम्ही उत्पन्न करून ठेवला आहे. मी माझं, आय अँड माय, यू अँड युअर. मला त्याची काय करायचं? सगळ्या ठिकाणी आहे. या मायेनी सगळ्यांना आपल्या अधीन करून ठेवलेला आहे. मग काय, कुठे राजा असो, भिकारी असो, गृहस्थ असो, हे स्वामी संन्यासी लोक पण मोठे मोठे मठ आश्रम वगैरे बांधून मग तिथे सुद्धा आहे. माझे भक्त पाहिजे का? किती आहे? तुझे तर कमीच आहे. आणि आता तुझे त्या भक्तांना पण माझ्याकडे खेचून घेणार आहे. पहा तू काय, तुम्ही तो ब्रह्म विचार करायला निघाले, त्याच्यामध्ये फसता अडकले. कुठे आले? तेरा मेरा, मेरा तेरा, मेरा तेरा, तेरा मेरा, यही प्रभु की माया, इससे कौन बच पाया. सबको है नाच नचाया, बड़ा बैरी कर दे सगे सजन को, पागल बना दे बैरागी मन को. हे अशी माया आहे ती. भावाभावामध्ये भांडण लावून देईल. एखादा साधक आहे, चांगला अध्यात्म साधक आहे, त्याला कुठेतरी पागलच करून कोणाच्या प्रेमामध्येच पाळून देईल. काय केलं तर काही काही भरोसा नाही. ही मायेचं एक रूप. मग दुसरी मायेचं काय आहे? भगवान म्हणतात 2 प्रकारची माया. एक विद्या माया, एक अविद्या माया. विद्या माया काय आहे? जी म्हणत होते ना की उद्भव स्थिती संहार कारिणीम क्लेशहारिणीम सर्व श्रेयस्करीम सीताम नतोहम राम वल्लभाम. विद्यारूप माया जी आहे ती परमात्म्याची अचिंत्य शक्ती, ज्या योगे संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय होत असते आणि ती स्वतः भगवानाच्या मागे जात असते. प्रभू प्रीत नाही निजबल ताके, प्रभूच्या प्रेरणेशिवाय काही करत नाही. अशी जी माया शक्ती आहे तिचा जर आश्रय घेतला तर कल्याणच होईल.
ती विद्या माया आहे बरं का. कारण ही सृष्टी जितकी झाली आहे ही आम्हाला बंधनात टाकते का? हे नदी पर्वत इतके सगळे वनस्पती ग्रह तारे नक्षत्र सगळे दिसतात. किती सुंदर सृष्टी आहे. पण याच्यामध्ये हे माझं तिथे झाले अविद्या माया सुरू झाली. तर माया पण दोन प्रकारची, एक विद्या एक अविद्या. अविद्या म्हणजे काय? राग द्वेष उत्पन्न होणं, हे मी माझं ते तुझं असं भेदभाव उत्पन्न करणं. यावस जीव पराभव कूपा, या अविद्येमुळे संसार कुळ्यामध्ये हा जीव पडलेला आहे, कूपामध्ये बरं का. आणि पहिले जेव्हा राम प्रकट झालं तिथे काय म्हणलं होतं? ये चरित जे गावही हरिपद पावही तेन परही भवकूपा. जर भगवंताचं जर चरित्र जर गान केलं तर मग भवकूपात पडत नाही. तर ती विद्या आहे बरं का. आणि ही अविद्या, अशी विद्या अविद्या माया आहे. मग ज्ञान कशाला म्हणतात? ज्ञान म्हणजे खूप वाचता लिखता आलं असं त्याला म्हणतात की ज्ञान म्हणत नाही. ज्ञान कशाला म्हणतात? की ज्याचा देहात्म भाव निवृत्त झालाय, ज्याला हे समजलं मी हे देह नाही, मी सच्चिदानंद ब्रह्म सोहम, ते ब्रह्म मी आहे. आणि फक्त असं नाही की मी ब्रह्म आहे पण तुम्ही दुष्ट जीव आहात, हे असं ज्ञान काही नाही. कसं असं आहे? ब्रह्मैवाहमिदं जगच्च सकलम चिन्मात्र विस्तारितम, असं ज्ञान असं पाहिजे की मी सच्चिदानंद ब्रह्म आहे आणि संपूर्ण सृष्टी सुद्धा ब्रह्मस्वरूपत आहे. सीय राममय सब जग जानी करऊ प्रणाम जोरी जुग पाणी, असं गोस्वामींनी पण म्हटलं की सर्व सृष्टीला सीताराममय ओळखून नमस्कार करतो. त्याला म्हणतात ज्ञान. अनुभव काय तुमचा हो? ज्ञान मान जह एक नाही देख ब्रह्म समान सब माही. तर माया जी आहे दोन प्रकारची, विद्या अविद्या. आणि अविद्या मायाच्या मुक्ती कशी मिळेल? ज्ञानाने होईल. मग ते ज्ञान कसं प्राप्त होईल? वैराग्य पाहिजे त्याच्यासाठी. आणि वैराग्य म्हणजे काय? नुसतं खूप भस्म विभूती लावायच्या अंगाला त्याला वैराग्य म्हणत नाही बरं का. वैराग्य म्हणजे काय? हे सांगितलं की तृण समसिद्धी तीन गुण त्यागी. म्हणजे जितक्या वस्तू खूप प्राप्त केल्या त्याचा पण असा अभिमान नाही की पहा मी किती वस्तू धन एकत्रित केलंय. मग त्याग करताना सुद्धा त्याची काही कष्ट पीडा नाही. आणि असं अभिमान नाही पहा माहिती केवढं मोठं राज्य माझं होतं ते सोडून दिलं बरं का मी, त्याचा त्याग केला. भोगाचा पण अभिमान नाही आणि त्यागाचा पण अभिमान नाही. आणि त्याग करताना सुद्धा काही कष्ट दुःख वाटत नाही. जसं एखाद्या बगीच्यामध्ये कोणी बसले बागेत आणि ते गवत उखळत, काही लोकांना सवय असते आपलं गवत असं उपटायचं आणि आपलं ठेवायचं. पण मग ते जाताना त्याला असं वाटतं का आता 5 किलो गवत मी उपटलेलं आता कुठे सोडायचं, हे कसं काय सोडायचं असं वाटतं का त्याला? केलं, सोडलं, निघून गेला आपलं. खरं म्हणजे कपड्यांवर सुद्धा लागलं असेल तर आपण झटकून टाकतो तो सळ आणि पुन्हा पुन्हा मान वळून पाहत नाही. बकरी खाते की गाय खाते की कोण खाते त्याला कोण उचलून घेऊन गेला, त्याला म्हणतात वैराग्य. आणि ईश्वर आणि जीवामध्ये अंतर काय आहे? एक स्वामींनी फार चांगलं सांगितलं. एका सत्संगामध्ये एक मुलगी गेली शाळेतली, स्वामीजी देवामुळे आणि माझ्यामध्ये काय फरक आहे? आणि फरक हाच आहे की तू विचारते तो विचारत नाही. कारण म्हणजे त्याला माहित आहे तुला माहित नाही. एक सर्वज्ञ सर्वशक्तिमान सगळ्या त्रिगुणातीत आहे बंधनाच्या पलीकडे, आणि दुसरा कसा आहे जीव कसा आहे तर मी कोण माहित नाही, जगत काय माहित नाही, ईश्वर काय माहित नाही, अज्ञान आहे सगळं. असा हा जीव आहे. पण जर गुरुकडे गेला ना असा जीव आणि शरण झाला तर मग हळूहळू त्याला पण ज्ञान प्राप्त होईल. नाही तर एक अल्पज्ञ एक सर्वज्ञ, एक अल्पशक्तिमान सर्वशक्तिमान, एक बंधनात एक मुक्त, असं दोघांमध्ये अंतर आहे. आणि मग भक्ती कशाला म्हणतात? भक्ती ती आहे ज्या योगे भगवंताचं हृदय द्रवित होतं त्यालाच भक्ती म्हणतात. खूप यज्ञ आगादी करण्या वगैरे नाही, तुम्ही करू शकता ते, पण खरं म्हणजे जे देवाच्या हृदयाला पाझर फोडतं बरं का, त्याला म्हणतात फुटतं, त्याला म्हणतात दया. माझ्या हृदयाला पाझर फुटलं बरं.
आणि ते फक्त होतं निष्कपट प्रेमाने. त्याचं रूप पुढे आणखी आपण पाहू, इथे सांगतात भगवान, पण ते आम्ही पुढच्या प्रसंगामध्ये पाहू. मग पण एक आहे की वचन कर्म मन मोरी गती भजन करई निकाम तिनके हृदय कमल महू करऊ सदा विश्राम. ज्या भक्ताचं हृदय निष्काम झालेलं आहे आणि माझ्याशिवाय त्याला आणखी दुसरं कोणती गती नाही, मनसा वाचा कर्मणा फक्त माझंच ध्यान करतो, अशा भक्ताच्या हृदयामध्ये मी विश्राम करतो. बरं काय, ते विश्राम शब्द महत्वाचा आहे. तसं तर भगवान सगळ्यांच्या हृदयामध्ये निवास करतात बरं का, पण सगळ्या ठिकाणी त्यांना विश्राम मिळत नाही. आपण सुद्धा खूप ठिकाणी फिरतो, पण घरी आल्यावर कसं वाटतं आता आपल्याला, होम स्वीट होम, घरी आल्यावर सगळं. बाकी दुसऱ्याकडे किती अगदी अगदी सांभाळून राहावं लागतं. कधी राग आला तरी ओरडावं असं वाटतं, पण ते ओरडू शकत नाही. पण घरी आलं की मग बाहेर आलं अगदी कोटेड बुटेड सुटेड, इथे घाम सुटतो आहे आतमध्ये, पण त्या काय कसं काढायचं, कसं. मोठ्या घरी गेलो की तिथं सोफ्यावर बसू की नको बसू असंच होत. त्या सोफ्यावर बसले असं वाटतं की मांडी घालून बसावं, पण त्या सोफ्यावर कसं काय बसायचं. घरी आलं की काही नाही, डोळे इकडे फेकले, आपलं टॉवेल लपेटला की बसले आपलं. आनंद. घरी आता आपला कोणाला काही तिथे काही दाखवायचं. विश्राम तिने की हृदय कमल मऊ करू सदा विश्राम, कारण त्या भक्ताचं हृदय निर्मल आहे. या प्रकारे भक्तियोग ऐकल्यावर तर लक्ष्मणाला फारच विशेष आनंद झाला आणि त्यांनी भगवंताला पुन्हा नमस्कार केला आणि मी तर नेहमीच तुमची सेवा करणार. असे काही दिवस लोटले आणि मग एक दिवस काय झालं, ठमक ठमक ठम ठम. शूर्पणखा रावण के बहीण. शूर्पणखा नावाची एक राक्षसी होती, रावणाची बहीण शूर्पणखा. शूर्प म्हणजे काय म्हणतात, सूप. आपण ते सूप गव्हामध्ये फटाफटा फटाफटा असं करतो, त्याच्यासारखे नख जिचे होते त्याला शूर्पणखा म्हणतात. आजकाल मिनी शूर्पणखा खूपच आहे. आणि ते वाढवतात बरं का, असे ते नख वाढवतात. तुम्हाला माहिती की पुराणामध्ये सांगितलंय की कलियुगामध्ये स्त्रियांसाठी आभूषण काय असेल, म्हणे नख आणि केस, असं लिहिलेलं त्यांनी. केस म्हणून तुम्ही पाहते हेअरस्टाईल काय कुठले पुढे 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 घेऊन येतात. त्याच्यामधनं ते आल्यानंतर इतकं गुब्बारान वगैरे सगळं दिसतं, आणि तसं ते एवढीशी केस असतात त्यांची, अशी चक्के चक्के. काय करतात ते हेअर ड्रेसर वगैरे, काही समजत नाही. एक माणूस होता, तो पोलीस स्टेशनमध्ये फोन केला, माझी बायको कुठेतरी गायब झाली. तर पोलीस आहे, आता तिथं काही डिस्क्रिप्शन सांगा, तिच्या केसाचा रंग वगैरे कसा होता काय. म्हणजे काय सांगू, ते ब्युटी क्लिनिक नंतर गेली, ते तर कोणता रंग लावून गेली असेल काय माहिती आहे. खरा रंग समजत नाही. आता हा तुम्ही काय होतं की ते नख वाढवतात, मग ते असे अगदीशी कापतात आणि त्या नखांना विकतात. आणि आर्टिफिशियल नेल वगैरे बघा, हे तिरुपती वगैरे जाऊन लोक तिथे सगळे हेअर घेतात, मग ते त्याची मोठी इंडस्ट्री आहे. मग ते मोठे मोठे विग्स वगैरे ते बनवतात आणि मग लोक घालतात. कोणाचे केस डोक्यावर घालतात काय माहिती. अच्छा, आली ती शूर्पणखा. तिने पाहिलं लांब, रामाना पाहिलं, लक्ष्मणा पाहिलं, दोघांवरच ती भाळली. अशी चंचल होती ती. स्वैर स्वच्छंद विचरण करणारी. तशी ती काही तरुणी नव्हती, मोठीच होती वयानी, अत्यंत कामुक. मस्त काय झालं, सुंदर युवतीचं रूप घेतलं. राक्षसी माया रूप परिवर्तन करून आली.
आणि रामांकडे येऊन काय म्हणते की तुम सम पुरुषन मोसम नारी यह संजोग विधी रचा विचारी. तुमच्यासारखं पुरुष आणि माझ्यासारखी नारी या जगामध्ये नाही. वी आर मेड फॉर इच अदर. आम्ही दोघांना एकमेकासाठीच देवाने बनवलेलं आहे. म्हणे मी केव्हापासून जगामध्ये फिरते माझ्या योग्य वराला शोधत, पण आजपर्यंत कोणाच मला पसंतच नाही पडला. आज तुमच्याकडे पण असं थोडस वाटतं की तुम्ही माझं होऊ शकतो, थोडंसच वाटतं बरं का. हा आणि खरं एका दृष्टीने तिथं म्हणणं खरंच होतं की यांच्यासारखं पुरुष कोणी नाही आणि तिच्यासारखी मूर्ख कोणी स्त्री नाही असं म्हणणं. हा भगवान ओळखलं की राक्षसी आहे, कशा प्रकारची स्त्री असेल ते समजलं त्यांना. पण तिचं खरं रूप जर प्रगट करायचं असेल तर थोडस काहीतरी दाखवावं लागेल, त्याच्याशिवाय ते समजणार नाही. सीतेकडे पाहून जणू काय म्हणतात तुझी कॉम्पिटिटर आली इथे आता कोण. पण तिला म्हणतात नाही असं आहे की माझं तर लग्न झालेलं आहे, माझी पत्नी माझ्याबरोबर आहे, पण तो माझा छोटा भाऊ कुमार आहे तिथे. म्हणजे काय की तो एकटाच आहे. कुमार म्हणजे राजकुमार पण म्हणजे आता ह्यावेळेस कोणीच बरोबर त्याच्या नाही. तू जा त्याच्यावर, ठीक आहे टक टक त्याकडे लक्ष्मणाकडे, त्याला काही फरक नाही पडत. हा नाही तर तो हे जे स्वैर विहारण करा त्यांना काय. लक्ष्मणाकडे लक्ष्मण म्हणाला हे पा मी त्यांचा सेवक आहे, तू तर स्वच्छंद विचरण करणारी आहे आणि सेवकाशी लग्न करून तुला काय मिळणार. पराधीन असतं जीवन सेवकाचं. तिला लगेच समजलं पराधीन मला नाही व्हायचं. म्हणजे ते स्वामी आहे तर त्यांच्याकडे जा, ते चांगलं बरोबर होते. पुन्हा गेली त्यांच्याकडे छमक छमक करत. राम म्हणाला तुला सांगितलं ना माझ्याकडे, तू पुन्हा त्याच्याचकडे जा. तर तिला आता आला राग थोडासा बरं. मग तिला वाटलं की ही जी सीता मध्ये आहे ना हिच्यामुळे सगळं काही गडबड होते आहे सगळं. ही जर नसती तर चांगलं यांनी मला घेतलं असतं. मग हिला तर खाऊन टाकते मी. तिच्यावर जायला लागली अशी. लगेच भगवंतानी लक्ष्मणाला निर्देश केला, कारण तिचं तर खरं रूप प्रगट झालं, राक्षसी रूप नाही. तर लक्ष्मणाने इतक्या वेगाने एक बाण काढून तिचं एकदा खाक नाक आणि कान कापून टाकलं. आणि इतक्या स्पीडनी सगळं काम झालं की ती सुद्धा असं काय समजलं नाही काय झालं काय. हळहळ रक्त 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 तिथे व्हायला लागलो. इतकी पीडा झाली. ती म्हणे आता मी थोडं आणखीन थांबले तर मग आणखीन माझी दुर्गती होणार, म्हणून ती धावत सुटली तिथून. आता म्हणतात ती रावणाची बहीण तर होती, तिचं लग्न पण झालं होतं. सगळं खोटं बोलत होती बरं की माझं लग्न झालेलं नाही, मी अशीच फिरते आहे. तिच्या नवऱ्याला त्या रावणाने मारून टाकलं होतं. का मारलं होतं ते मला माहित नाही, पण त्याचं नाव तो विद्युज्जिम्न, त्याला मारलं. आणि ती विधवा होती, काही युवती नव्हती, फिरत होती इकडे तिकडे. ती निघाली तिथून. पण रामांना माहित होतं हे प्रकरण आता संपलं नाही, आता सुरुवात झाली. ती गेली खरदूषण 14,000 राक्षसांची सेना घेऊन. खरदूषण त्रिशिरा तिथे राहत होते. रावणाचे सगळे भाऊ आहे सगळे बरं का. कोणी चुलत भाऊ, मावस भाऊ, कोणकोणते भाऊ होते काय माहिती होते तिथे सगळे. त्या रावणाने सगळं ठेवलं होतं. ते चेकपोस्ट होते ते दंडकारण्य. बस मग ती गेली. शिव्या द्यायला लागली त्यांना. तो काय तुम्ही हातामध्ये बांगड्या घालून बसा. पण झालं काय तुझं, झालं काय, कोणी तुझी अशी अवस्था केली. तू सगळ्यांना घायल करणारी, मारणारी, तुझ्यामुळे सगळं घाबरतात आणि तुला कोणी तुझी कोणाची हिंमत झाली. म्हणे ते 2 आले तिथे राजकुमार, आणि असं वाटतं की ते तर सगळ्या जगाला जिंकणार आहे. त्यांनी माझी अशी स्थिती केली. मी आपलं नुसती गेली होती तिथे, मी काही केलं नाही. काही केलं नाही.
खरदूषण म्हणाले, चल दाखव कोण आहे तेव्हा, कोणाने जे माझ्या बहिणीचं असं केलं, त्यांनी कुरूप केलं, तिला विद्रूप केलं. नाही ते सुरूप नव्हतीच ती पहिले. चला, मग ती अशी ठको ठको चालायला लागली पुढे. नक्कटी चालली होती पुढे. ती त्यांची लीडर. नाक तर पहिलेच कापलेलं होतं, आता ते लीडर. आता काय जाणार. गेले खरदूषण आपल्या सगळ्या हजारो सैनिकांना. रामाने पाहिला आता सेना येते आहे. राम म्हणाले लक्ष्मणाला, तू सीतेला घेऊन जा तिकडे. ते सीतेला एका गुफेमध्ये तिथे नीट ठेव आणि तू तिथे बस पहारेदार, तिथे राहा, रक्षा कर, जरा हलायचं नाही तिथून. मी एकटा पाहून घेतो या सगळ्यांना. व्हेरी गुड. भगवान एकटे उभे राहिले. पण काय झालं माहिती का, ते खरदूषण तिथे आले. त्यांनी रामाचं सौंदर्य पाहिलं, तो असे मुग्ध झाले. म्हणे असं सौंदर्य कुठे मी पाहिलंच नाही. अनेक सुंदर सुंदर पाहिले, नाग, गंधर्व, यक्ष, किन्नर, स्वर्गाय, देवता खेळायला पण असं सौंदर्य पाहिलं नाही. म्हणे यांच्यावर बाण टाकायची इच्छाच होत नाही. आपल्या एका दूताला सांगितलं, जा तिथे आणि त्यांना सांग की तुमच्याबरोबर जी स्त्री आहे त्या मला इथे द्या आणि तुम्हाला कुशल जायचं असेल इथून निघून जा. दूत आला रामांकडे. राम म्हणाले असे, हे पा, युद्ध करायचं असेल तर युद्ध कर, फालतू गोष्टी करू नको. सांग तिला, युद्धासाठी आल्यावर अशा अशा गोष्टी करतो बस. मग ते खरदूषण आता अच्छा युद्ध सुरू झालं. त्याचं फार मोठं वर्णन केलंय. मग युद्ध झालं का, तर एकटे भगवान रामचंद्र होते. त्यांनी एक लीला केली. काय लीला केली माहिती का, की हे सगळे राक्षस होते ना, ते एकमेकाला राम रूपाने पाहू लागले. तर प्रत्येक राक्षसाला काय वाटलं, समोर दुसरा राक्षस ना तो राम रूपाने दिसायला लागला. म्हणजे राम मारायला तो रामाचं नाव घेतो आणि त्याच्यावर बाण टाकून त्याला मारत होता. तो दुसरा याला मारत होता. ते एकमेकाला मारून खतम, खेळ खतम. आता पहा, रामाचं दर्शन, राम रूप पाहतात आहे डोळ्यांनी आणि तोंडाने राम राम असं म्हणतात आहे, तर त्यांची पण सद्गती झाली. पहा देवाचा बघा. म्हणून की सुंदर सुजान कृपा निधान. कसे आहे ते, की निज धाम देते असुर संहारी. सगळ्यांना त्यांनी आपलं पद देऊन दिलं त्यांनी, बरं का. म्हणून म्हणा की निर्वाण प्रदसम आनको. भगवान प्रभू रामचंद्रासारखं मोक्ष देणारं कोण आहे. सगळी सेना संपली. मग तर ती शूर्पणखा पळाली, तिथून धावली. इकडे देवतांनी पुष्पवृष्टी केली की बा इतके सगळे. आणि भगवाने प्रतिज्ञा केली होती ना की निशाचर ही निशीचर विहीन पृथ्वी करणार. इतके सगळे 14,000 एका वेळेस तिने संपवून टाकले. मग सीता आली. सीतानी पाहिलं आपल्या वीर रामचंद्र. माझे प्रभू शूरवीर आहेत, फाट ती आनंदित झाली. मग परम प्रेम लोचन न अघाता. आणि आता ही जी शूर्पणखा आहे ती रावणाकडे त्याच्या दरबारामध्ये, सोड घे त्याचा लंकापती. बसलाय ते नुसता दिवस रात्र दारू पीत बसला तो आणि नाच गाण पाहत राहतो. तुला माहितीये का, तुझे शत्रू ते जवळ येतात आहे. तुझ्या डोक्यावर संकटाचे ढग आणि मेघ गर्जना करताय. तुला काही दिवस काही जाणीव आहे की नाही. काय झालं काय रे. इतकं चांगलं नाच गाण चाललं होतं, नृत्य गाणी हे मध्ये एकदमच आहे तिथे. आणि तुझी काय दशा झाली, काय झालं काय. ती म्हणाली, त्या पंचवटीमध्ये ते 2 राजकुमार आले आहेत आणि त्या एकाने त्या छोट्या भावाने माझे नाक कान कापून टाकलं. अरे पण तिथे ते खरदूषण होते, तू त्यांच्याकडे का नाही गेली. मग काय, ते सगळे गेले म्हणजे काय, मेले कसे काय सगळेजण एकाच वेळेस. त्या एकट्या त्या रामाने मारून टाकलो सगळ्यांना. काय, पण तू तिथे कशाला गेली होती.
खोटं बोलण्यावर ती अशी होती. त्यांच्यावर एक अत्यंत सुंदर युवती आहे, तुझ्याकडे तर पुष्कळ सुंदर स्त्रिया आहे, पण सांगू त्या सगळ्या एक्स्ट्रा आहे, ती हिरोईन आहे. अशी सुंदर स्त्री तू कधी पाहिली पण नसेल. खरं म्हणजे तुझ्यासाठी त्या स्त्रीला आणण्यासाठी मी गेले होते. तिला माहिती होतं की रावण सुद्धा अत्यंत कामुक आहे, सुंदर स्त्रीकडे ऐकलं तरी तो मोहित होणार. आता रावण म्हणाला, बरं तू जा, आता तुझ्या महालात जा, घरात जा, कुठेतरी जा, मला थोडं विचार करू दे. सभा तिने निलंबित केली. मग तो गेला, विचार करायला लागला. काय माहिती काय विचार करतो माहिती का? या 22व्या दोहानंतर लिहिलंय की सुर नर असुर नाग खग माही मोरे अनुचर कहू को नाही. सुर नर असुर नाग यक्ष किन्नर सगळे सगळे माझ्या अधीन आहे. अशी कोणाची हिंमत होऊ शकेल की माझा विरोध करेल? अशी ताकद कोणाची आहे? आणि खरं दूषण मोही सम बलवंता, आणि खरं दूषण माझ्यासारखे बलवान, तीनही को मारही बिनु भगवंता. देवाशिवाय ईश्वराशिवाय त्याला कोणी मारू शकतं का? त्यांना असं तर नाही झालं की ईश्वर स्वतः अवतार घेऊन इथे आलेले, असं तर नाही झालं. मला वाटतं आता, कारण मला ब्रह्मदेवानी वरास काय दिलं होतं की नर आणि वानर सोडून तुला कोणापासून भय नाही. पुढे ईश्वर असतं तर नर रूप घेऊन आलेले नाही. आता एवढं त्याला समजलं का? तिचं अनुमान तर बरोबर चालला होता, पण मग नेक्स्ट कन्क्लुजन वॉज रॉंग. मग आता निर्णय काय घ्यायला पाहिजे होता की देवाशिवाय ते कोणी दुसरा असू शकत नाही. मग अशा देवाला मी शरण गेलं पाहिजे की शरण तुला भगवंता असं म्हटलं पाहिजे. बघा, शरण ते तो होऊ शकत. मी भक्ती करू शकत नाही, शरणागत होऊ शकत नाही. मी जर त्याचा विरोध करेन, का माहिती माझ्या मनामध्ये उगीच का भीती आली? असं का वाटायला लागलं की ईश्वर आहे? माझी कल्पनाच असेल, पण मी त्यांचा विरोध करेन. आणि जर सामान्य कोणी असतील तर त्यांना जिंकून घेईन, आणि जर खरोखर भगवानच असतील तर त्यांच्या हाताने माझं मरण होईल आणि मग मला पण सद्गती मिळेल. पण मी भक्ती करणार नाही. अशी काही लोक पक्के असतात बरं का. आणि या तुलसी रामायणातला रावण तर फारच पक्का होता. कधी त्यातून राम शब्द ते काढला नाही. नेहमी कुठे मनुष्य, राजकुमार, तपस्वी असे शब्द बोलायचा तो, पण राम नाही बोलायचं. फक्त मरताना भले राम म्हटलं, नाही तर राम म्हणायचं. एक म्हणत असं होता, देवाचं नाव घेणार नाही. तर एकदा एका माणसाने त्याला विचारलं, तू कोणाचं नाव घेणार नाही? म्हणजे त्याला वाटतं की या तोंडून असं माहिती मी रामाचं घेणार नाही, कृष्णाचं घेणार नाही, देवाचं घेणार. म्हणे तुला ज्याचं वाटत ना की मी नाव घ्यावं त्याचं घेणार नाही. असा होता तो. आणि तो इतका पक्का होता की तो मेला आणि त्याचं प्रेत यात्रा चालली होती, तेव्हा सगळे राम नाम सत्य हे असं म्हणत होतं, पण याची मान अशी अशी होत होतं की नाही नाही मेल्यावर सुद्धा. असं विचार करून तो म्हणाला, आता मला काहीतरी योजना करावी लागेल. लेट मी प्लॅन, थिंक प्रॉपरली. गेला आपल्या महालामध्ये. आता आपण रावणाला सोडू थोड्या तिथे. आता चलो आपण पंचवटीत. तिथे काय झालं, भगवान रामचंद्रांना माहिती होतं आता हे प्रकरण सुरुवात झाली. बरोबर, हे शूर्पणखा हे नाक कान कापले गेले ते संपलं नाही. 14,000 आहे ते पण संपलं नाही. आता आणखीन मोठा शत्रू येणार, आणि खरं तेच त्यांचं मिशन होतं ना. अवतारात त्या संपूर्ण पृथ्वीला या असुरांपासून मुक्त करायचं आहे, धर्म स्थापना करायची आहे. पण आता त्या जर रावणाशी सुद्धा युद्ध करायचं आहे
तर त्याला पण एक कारण तर पाहिलं पाहिजे ना, निमित्त पण असलं पाहिजे. आता निमित्त पण कसं असलं पाहिजे की सगळ्यांचं ते सहयोग असला पाहिजे त्याच्यासाठी, नाहीतर मग ते काम बरोबर होत नाही. की रावण कसा दुष्ट आहे हे सुद्धा सिद्ध झालं पाहिजे, आणि त्याचा जर विरोध करायचा सगळ्यांचं सहाय्य त्याला मिळालं पाहिजे. तर असं एकट्याचा सिंगल मिशन नाही राहिलं पाहिजे बरं का. आजकालच्या भाषेमध्ये आजकाल सुद्धा काय चाललंय जगामध्ये, ते अमेरिका काय म्हणतो ना सारखा की हा दुष्ट माणूस आहे, याला तर संपवलंच पाहिजे, याला तर काढलंच पाहिजे, आणि सगळ्यांचं सहायता घेण्याचं सपोर्ट घेण्याचं ते म्हणतात नाही नाही नाही. आता ती सगळी दुसरी राजनीती असेल बरं का, पण सगळ्या ठिकाणी ते थिंकिंग काय असते आम्हाला ते म्हणतात जर कोणी आमच्या बरोबर आलं नाही तर आम्ही एकटंच करू. आपा एक वाली नावाचा वानर होता, त्यांनी पण एकट्याने त्या रावणाला हरवलं होतं, पण त्याचा काही फायदा झाला नाही. रामचंद्रांची मोहीम, हा मोहीम शब्द बरं का, काही निराळीच होती. त्याने की आता ह्या जितके हे असुर राक्षस आहे आजकाल ते जोपर्यंत हे तर सगळेच प्रबल झाले होते, पण आता त्यांच्या विरुद्ध जर एक काही विद्रोह आंदोलन मोहीम काही पण करायची असेल तर सगळी सृष्टी आपल्या बरोबर असली पाहिजे, आणि तसं गेलं पाहिजे. आता राम भगवान एकटे सुद्धा करू शकले असते. मग आता ते निमित्त पाहिजे, प्रबल पाहिजे. तर रावण तिकडे आपली योजना करायला लागला, रामचंद्र आपली योजना करायला लागले. आता कोण कोणाच्या योजनेमध्ये फसणार होता? हा, रामचंद्र सीताला काय म्हणाले, इकडे ये. लक्ष्मण पण नव्हता तिथे. लक्ष्मण कुठे गेला होता काय, फल फूल आणायला गेला असेल काय कळलं. आणि हे पहा सीता, आता मला काही लीला करायची आहे. रावणाचा वध करण्यासाठी एक फार मोठं निमित्त पाहिजे, आणि तर तोच तुझं अपहरण करण्याची योजना करतोय. आता ती शुद्ध सीता तर कसं अपहरण काय, तर तू काय कर, आपलं शुद्ध स्वरूप लपवून ठेव आणि दुसऱ्या रूपामध्ये प्रकट हो, पण ते जसं तसंच दिसलं पाहिजे, कोणाला माहित नाही म्हणलं. आणि जोपर्यंत हे सगळं कार्य संपत नाही तोपर्यंत तुला तेच रूप धारण करून राहावं लागेल. त्याला म्हणतात माया सीता. आता पुष्कळ लोकांना वाटतं हो म्हणजे खरी सीता तर गेलीच नव्हती, मग कसं काय. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, हे रहस्य कोणालाच माहित नव्हतं. फक्त राम आणि सीता, इव्हन लक्ष्मणाला पण माहित नव्हतं. कारण ती जी शुद्ध सीता आहे तिला कोण हात लावणार, काय करणार, कोणी काही करू शकलं नसतं. रावणाचं काहीच झालं नसतं. म्हणून सीतेने काय केलं, आपलं जे रूप आहे ते लपवून ठेवलं. लक्ष्मणाला त्याला समजलंच नाही, दुसरं रूप जसंच तसा बिलकुल. मग रावण जो आहे त्यांनी काय योजना केली पाहू. त्याला आता तुम्हाला नाही त्या बक्सरहून त्याला फेकलं होतं, तो कुठे गेला होता, तो मारीच मुंबई जवळ कुठे गेला होता ना, पडला होता तिथे. रावण आला मारीच्याकडे, तर रावणाला पाहिलं, मारीला हा कसा काय आला, आणि जरा व्यग्र चित्त दिसत होता, जरा चिंतित होत. रावणाला म्हणजे आता काहीतरी प्रॉब्लेमच होणार होता. म्हणजे महाराज आज आला, आपण काय म्हणे मला तुझी सहायता पाहिजे. आज सहायतासाठी आला म्हणून नमस्कार केला मारीच्याला. पण मारीला माहिती होतं की हे जे असे दुष्ट लोक वागतात ना, त्यांचं वाकणं पण फार दुष्टच असतं. जसं साप आहे, तो जर वाकला तर म्हणजे गेला तुम्ही, डंकच मारणार. म्हणे काय झालं, म्हणे पहा राम लक्ष्मण नावाचे एक राजकुमार आहे, धसकी भरली याच्यात. मग काय झालं काय, अशी अशी कथा सगळी झाली आहे, आणि आता माझी एक योजना आहे की मला त्या सीतेचं अपहरण करायचं आहे, पण ते राम लक्ष्मण असेपर्यंत होऊ शकणार नाही. तू काय आहे, स्वर्ण मृग होऊन जा, पण तुझ्याकडे आकर्षित होईल सीता, आणि मग रामाना पाठवेल, तू घेऊन जाते ना, तू
आणि सगळी योजना सांगितली, असं असं करायचं. महाराज म्हणाला, महाराज तुम्हाला सांगू, कृपा करून हा विचार तुम्ही सोडूनच द्या. कारण ते लहान किशोर अवस्थेमध्ये होते. एक साधा बाण त्यांनी मला मारला तर इथे 800 मैल दूर ते मी बसलेलो आहे पडलो. अशी मनामध्ये भीती वाटली. कल्याण होणार नाही, तुम्ही ते बिलकुल जवळ जाऊ नका. तेव्हा तर ते किशोर होते, आता तर अगदी पूर्ण फुल फ्लेज युवक सगळे झाले आहे, तर काही खरं नाही. महाराज म्हणाला, हे रावण म्हणाला, महाराज इथे मी उपदेश ऐकायला आलो नाही, समजला? यस किंवा नो म्हण. काय म्हणजे काय, हो म्हणतो की नाही, आणि नाही तर मग तू नाही म्हणू शकतो, पण मग तू जाणार यमलोकात. तलवार काढली लगेच. महाराजाला वाटलं आज मरण निश्चित आहे माझं. हो म्हटलं तर रामाच्या हातून, नाही म्हटलं तर रावणाच्या हातून. तर जर मरायचंच आहे त्या दुष्टाच्या हातून कशाला मरायचं? याच्या हातून मला तर आणखीन दुर्गतीच होणार. रामाच्या हातून जर मेलो तो कल्याण होईल. आणि तो म्हणजे तो रामाचा भक्त झालेला होता. तर वाटतं की आता का आज रावणाला धन्यवाद दिलं पाहिजे, कारण आता ह्यावेळेस रामचंद्रजी माझ्या मागे मागे धावतील, मी पुन्हा पुन्हा मान वाकून त्यांच्याकडे पाहीन, आणि तिथं दर्शन करता 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 ते मला मारून म्हणे, आज माझ्यासारखं कोणी पुण्यधन्य भाग नाही. मनातून खूप आनंद होत होता, पण त्यांनी प्रगट केला नाही. कारण जर प्रगट केला असता तर रावणाच्या मनात शंका आली असती, का आनंद का होतो एवढा? हा काही दुसरीचं प्लॅन तर करत नाही ना, कुठेकडे डबल क्रॉसिंग म्हणतात असं तर काही करत नाही ना. तर तू दाखवला नाही अन्न म्हणे, नाही महाराज मी करेन कोण कोणाला मेकअप करावा लागेल ना, थोडासा तयारी करावी लागेल. जा कर तयारी, त्याला तयारी करू देतो आपण, आणि नेक्स्ट क्लास मध्ये आपण पाहू मग काय झालं ते पुढची. हा, रामचंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा, रामचंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा. खडकवून म्हणतो वीर धीर, अरे वीर धीर म्हणतो ना, वीरता दाखवती. रामचंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा, रामचंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा. रामचंद्र रघुनाथा रामचंद्र परमधामा, रामचंद्र रघुनाथा रामचंद्र जगन्नाथा, रामचंद्र रघुनाथा रामचंद्र जगन्नाथा, रामचंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा, रामचंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा, रामचंद्र रघुरामा रामचंद्र परमधामा, रामचंद्र रघुरामा रामचंद्र परमधामा, रामचंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा, रामचंद्र रघुवीरा रामचंद्र रणधीरा,
राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सब संतन की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि।